गर्भावस्था प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सर्वात सुरेख अनुभव आहे, असा अनुभव की ज्याची तुलना पृथ्वीवर कशाशीही होऊ शकत नाही। गर्भावस्थेनंतर बाळाचा जन्म होणे हा आई वडील होण्याचा सर्वात सुंदर व आनंददायक क्षण असतो। आपण आपल्या बाळाच्या सुखी व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करीत असतो। कॉर्ड ब्लड बँकिंगच्या माध्यमातून कॉर्ड ब्लड स्टेम सेल संरक्षण करणे हा आपल्या बाळाचे व परिवाराचे पुढील आरोग्यमय जीवन सुरक्षित करण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे। जन्माच्या वेळेस नवजात बाळ आपल्या आईच्या शरीरासोबत अम्बिलिकल कॉर्डच्या माध्यमाने जोडलेले असते। या नाळेच्या माध्यमातून आईकडून बाळास पोषण देण्यात येते। प्रसूतीनंतर या नाळेला बायोलिकल वेस्टच्या स्वरूपात वेगळे करण्यात येते। अम्बिलिकल कॉर्डमध्ये टिश्यू व रक्त असते। या रक्तामध्ये भरपूर प्रमाणात स्टेम सेल्स असतात। स्टेम सेल्स या वैशिष्ट्यपूर्ण असतात। वैशिष्ट्यपूर्ण कारणांमुळे त्या इतर सेल्समध्ये विभागले जाऊ शकतात अथवा इतर नवीन पेशींमध्ये रूपांतरित होऊ शकतात। स्टेम सेल्स शरीरातील अंग आणि टिश्यू यांच्या निर्मितीसाठी लागणारे प्रमुख स्त्रोत आहे। स्टेम सेल्स या शरीरातील विविध स्त्रोतांपासून मिळविणे शक्य आहे, जसे 1 बोन मॅरो, 2 डेंटल पल्प, 3 बाह्य रक्त, 4 अम्बिलिकल कॉर्ड। या सर्वांमध्ये अम्बिलिकल कॉर्ड मधील रक्तात असलेले स्टेम सेल्स सर्वात जास्त फायद्याचे व भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात। कॉर्ड मधील स्टेम सेल्स मिळवण्याची प्रक्रिया अजिबात त्रासदायक नसून अतिशय सोपी असते। यात उपचारानंतर ग्राफ्ट वर होस्ट डिसीज अर्थात GVHD होण्याची शक्यता अतिशय कमी असते। कॉर्ड ब्लड कलेक्शन प्रक्रियेत आई किंवा बाळाला कसलाच त्रास होत नाही। ही प्रक्रिया अत्यंत सोपी असते। आई वडील एक फॉर्म भरून कॉर्ड ब्लड बँकिंगसाठी आपली संमती देतात। यानंतर क्रायो बँक्स कडून कॉर्ड ब्लड बँकिंगची प्रक्रिया सुरू केली जाते। क्रायो बँक्स एक सुरक्षा प्रतिनिधीच्या स्वरूपात हे सुनिश्चित करतात की स्टेम सेल्स संपूर्णरित्या सुरक्षित आहेत व सुनिश्चित वेळेत त्यांचे संरक्षण केले जाते। हे नमुने ग्राहकांच्या संपत्तीच्या स्वरूपात ठेवले जातात व ग्राहक या स्टेम सेल्सचा वापर आपल्या बाळाच्या अथवा संपूर्ण कुटुंबाच्या कोणत्याही आरोग्य संबंधी गरजांसाठी त्याचा वापर करू शकतात। स्टेम सेल्सचा वापर 100 पेक्षा जास्त जीवघेणे आजार बरे करण्यासाठी होतो। या आजारांना वैद्यकीय क्षेत्रात कसलाच उपचार उपलब्ध नाही। जगात दर 10व्या मिनिटात स्टेम सेल संजीवनीद्वारा एक लहान बाळास नवे जीवन मिळत आहे। स्टेम सेल्समध्ये भरपूर सामर्थ्य असून काही परिस्थितीमध्ये हे एकमेव परिणामकारक मार्ग आहे असे सिद्ध झाले आहे। पुढील जीवघेण्या आजारांसाठी स्टेम सेल्स अतिशय उपयुक्त ठरले आहेत, जसे की ल्युकेमिया, लिम्फ प्रोलिफरेटिव्ह डिसऑर्डर, हिस्टोलिटिक डिसऑर्डर, मेटाबॉलिक डिसऑर्डर, एन्थ्रेसी, प्रतिरोधक तंत्र, प्लाझ्मा सेल डिसऑर्डर व त्याचबरोबर कॅन्सर। स्टेम सेल संरक्षण करणे म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे बायोलॉजिकल इन्शुरन्स करण्यासारखेच आहे। जन्मानंतर अम्बिलिकल कॉर्डला शरीरापासून नीट वेगळे केले जाते। पॅरामेडिक्सद्वारे या अम्बिलिकल कॉर्डमधून कॉर्ड ब्लड एकत्र केले जाते। एकत्र केलेले रक्त सुरक्षित रूपाने प्रोप्रायटरी किट बॉक्समध्ये पॅक केले जाते व 24 तासाच्या आत कंपनीच्या लॅबमध्ये पोहोचविले जाते। यापुढे नमुन्याच्या गुणवत्तेचे आकलन करण्यात येते व संपूर्ण सुरक्षेसाठी सर्व आवश्यक चाचण्या करण्यात येतात। जास्तीत जास्त संख्येत स्टेम सेल्स मिळवण्यासाठी कॉर्ड ब्लडचे पेटंट तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जाते। शेवटचे उत्पाद 196 डिग्री सेल्सिअस तापमानावर पुढील 21 वर्षासाठी ठेवले जातात। क्रायो बँककडे चिकित्सक प्रमाणित तसेच प्रशिक्षित व समर्पित कर्मचारी व व्यावसायिकांची टीम आहे। कॉर्ड ब्लड कलेक्शनच्या प्रक्रियेसाठी 24/7 समर्पित असते। बाळाच्या जन्मानंतर लगेच ग्रॅव्हिटी प्रक्रियेद्वारा हिपॅरिन मुक्त बॅगमध्ये रक्त जमा करण्यात येते। तसेच 15 सेंटीमीटर नाळेच्या टिश्यूजला वायलमध्ये घेण्यात येते। जमा केलेले नमुने पुढील प्रक्रियेसाठी क्रायो बँकच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात।
सॅम्पल सुरक्षा निश्चित करण्यासाठी क्रायो बँक्सचे कलेक्शन किट तेवढेच महत्त्वाचे आहे। हे एक वैशिष्ट्यपूर्ण किट असते की ज्याला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पॅकेजिंगची मान्यता आहे। यात एक विशिष्ट फ्लॅप आकाराचा जेल पॅक असतो ज्याची गरज सॅम्पलच्या विशिष्ट तापमान नियंत्रणासाठी होते। तसेच या जेल पॅकद्वारा सॅम्पलला प्रवासादरम्यान पूर्णपणे संरक्षण मिळते। या व्यतिरिक्त 3 लेयर्समधील थर्मो इन्सुलेटिंग फाईल बॅग व थर्माकोलच्या पॅकिंगद्वारे सॅम्पलची गुणवत्ता, प्रवासादरम्यानची सुरक्षितता व विशिष्ट तापमान याची काळजी घेण्यात येते। कॉर्ड ब्लड सॅम्पल्सना एका स्थानाहून दुसऱ्या स्थानावर पोहोचविणे अतिशय महत्त्वाचे असते। त्याद्वारे त्यांची पुढील प्रक्रिया अवलंबून असते। कॉर्ड ब्लड बँकिंगच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उत्तम वाहतूक नियोजन हे अतिशय महत्त्वाचे आहे। क्रायो बँक्सचे संपूर्ण देशात आपले उत्तम नेटवर्क आहे, त्यामुळे सॅम्पल नियोजित वेळेत प्रोसेसिंग लॅबपर्यंत पोहोचविले जाते। सॅम्पल्सला क्रायो बँकपर्यंत पोहोचविण्याचे काम चॅनल पार्टनरच्या माध्यमाद्वारे करण्यात येते, जे क्वालिटी मान्यतेनुसार त्यांच्या क्षेत्रात अग्रगण्य आहेत। बायोलॉजिकल सॅम्पल असल्या कारणाने यास विशेष प्रमाणपत्रानुसार पाठविले जाते, जेणेकरून वाहतुकीदरम्यान किट बॉक्सची एक्स-रे मशीन तपासणी केली जात नाही। क्रायो बँक्स जगातील सर्वात प्रमुख कॉर्ड ब्लड बँकिंग संस्थान आहे। याचा विश्वास FACT आणि AABB द्वारे प्रमाणित स्विस तंत्रशास्त्रावर आहे। यास SCPAX नाव दिले गेले आहे आणि यामागे बायोसेफ स्वित्झर्लंड सोबत असलेली भागीदारी आहे। ज्याप्रमाणे कॉर्ड ब्लड प्रक्रियाकरण अशा प्रकारे केले जाते की स्टेम सेल्सची मात्रा 52% पर्यंत जास्त असते, कोशिकांना होणारी इजा कमीत कमी करतो आणि युनिट्स मिसळण्याची भीती सुद्धा नाहीशी करतो। हे तंत्र FDA कडून अनुमोदित केलेले असून संपूर्णपणे स्वचालित आहे। त्याचबरोबर जगभरातील कॉर्ड ब्लड प्रक्रियासाठी सर्वात उच्च तंत्र यात वापरण्यात येते। यात स्टेम सेलची प्राप्ती सर्वात जास्त होते आणि या संबंधी निरंतर परिणाम वैश्विक पातळीवरील 70% सार्वजनिक बँक दाखवतात। सेन्सर आधारित विभागणी केल्याने तंत्राला जास्त अचूक प्रकार मिळतात आणि निरंतर सारखे परिणामही मिळणे शक्य होतात। हे तंत्र संपूर्ण जगातील चिकित्सकीय नियामक संस्थांकडून अनुमोदन मिळवलेले असून नमुन्याचा वापर जगभरात मोफत आणि कसलाही त्रास नसताना करणे शक्य आहे। SCPAX तंत्र आपली सिद्धता निरंतर परिणामांसोबत दाखवतो आणि निरंतर यात वाढ होत असताना आतापर्यंत 3.5 लाख नमुने जगभरात उत्तमरित्या जमा करण्यात आलेले आहेत। हे तंत्र वाहतुकीमधील आपली सिद्धता सुद्धा दाखवतं आणि याचा वापर 14,000 पेक्षा जास्त ट्रान्सप्लांटमध्ये यशस्वीरित्या झाला आहे। क्रायो बँक आपल्या नमुन्यांसाठी एक्सप्लांट तंत्र वापरते, जो गैर एन्झायमॅटिक प्रकाराने टिश्यूजला कल्चर करण्याचा प्रकार आहे, ज्यात सर्वात नैसर्गिक स्थितीत त्यांना ठेवले जाते, ज्यामुळे उत्तम कोशिकांच्या उपस्थितीने प्रभावी चिकित्सकीय परिचालन शक्य होतं। या प्रकारात पोस्ट स्टोरेज टिश्यू लॉस टाळला जातो, कारण हा AMSC टिश्यू सर्वात महत्त्वाचा असतो। या तंत्राचा वापर करण्यासाठी क्रायो बँक आपली विशिष्ट भागीदारी दा विन्सी बायोसायन्सेस सोबत ठेवतो। हे संस्थान सेल्युलर थेरपीमध्ये नावाजलेले आहे। या तंत्राला मानवीय क्लिनिकल परिचालनासाठी पेटंट केलेला आहे, ज्यामुळे भारतातील ICMR संबंधित चिकित्सकीय नियमावलीसाठी स्वीकार्य आहे। या तंत्रामुळे सेल्स ISCT इंटरनॅशनल सोसायटी ऑफ सेल्युलर थेरपी निर्देशांच्या प्रमाणे उपयोगात आणतात, ज्यात सर्व चाचण्या शामिल आहेत, ज्या स्टेम सेल संबंधित चिकित्सेला गरजेच्या आहेत। चाचण्या यापुढील सर्वात महत्त्वाची स्थिती आहे चाचणी, कारण चाचणी ही या संबंधित संपूर्ण प्रक्रिया आणि स्टोरेजसाठी हवी असलेली गुणवत्ता या प्रकाराशी निगडीत असते। आधुनिक आणि स्वचालित उपकरण आणि NABL द्वारे अनुमोदित प्रक्रियांच्या मदतीने विविध चाचण्या पार पाडल्या जातात। कॉर्ड ब्लड चाचणी अनेक विशिष्ट कारकांसाठी होते। कॉर्ड टिश्यू चाचणी ISCTच्या निर्देशानुसार केली जाते आणि आईच्या बाजूच्या रक्ताची चाचणी केली जाते।
संक्रामक आजार संबंधी माहितीसाठी ANAT अनुमोदित चाचणीसाठी या चाचण्या उत्पाद स्वरूपात स्टेम सेल्स याचे स्टोरेज होण्यापूर्वीची महत्त्वाची भूमिका निभावतात, ज्यामुळे स्टेम सेल्स भविष्यातील कोणत्याही उपचारासाठी उपयोगी पडू शकतील. स्टोरेज कॉर्ड ब्लड स्टेम सेल्स एकत्र करण्यामागचे प्रयोजन आहे की ते भविष्यातील लहान मूल, जवळचे कौटुंबिक सदस्य किंवा समुदायातील कोणीही रुग्ण जे या स्टेम सेल्स ट्रान्सप्लांटेशनमुळे आरोग्य लाभ मिळवू शकत असतील त्यांना बरे करणे. तसे पाहिले तर क्रायोबँक मधील स्टोरेज सुविधा वैश्विकरित्या श्रेष्ठ पातळीची आहे. या ठिकाणी क्रायोजेनिक प्रकाराने स्टेम सेल्स यांना द्रव नायट्रोजनच्या वेपर फेज या प्रकारे 196 डिग्री सेल्सिअसवर ठेवले जाते आणि त्यासंबंधी संपूर्ण बँकअप व जीवनपर्यंत सुरक्षेसाठी प्रयत्न केले जातात. भंडारणाची चाचणी वेळोवेळी केली जाते आणि त्यासाठी गुणवत्ता नियंत्रण नमुन्यांचा वापर करण्यात येतो व भंडारण गुणवत्तेच्या उत्तमतेसाठी हा डेटा रेकॉर्ड करण्यात येतो. क्रायोबँक तर्फे वैश्विक मानक लागू केले जातात आणि त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वोत्तम संस्थानाकडून अनुमोदन आणि प्रमाणीकरण आहे. क्रायोबँक निम्नांकित संस्थानांकडून अनुमोदन प्राप्त आहे. AABB कॉर्ड ब्लड आणि सोमॅटिक सेल्स, NABL साठी कॉर्ड ब्लड आणि टिश्यूज साठी ISO प्रमाणन, DGCI प्रमाणन, कॉर्ड ब्लड आणि कॉर्ड टिश्यू साठी GMP प्रमाणन. क्रायोबँकला प्रतिष्ठित संस्थानांकडून व्यावसायिक परिधीत वैश्विक पातळीवर नामांकित असलेले अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, जे त्यांच्या उच्चतम विश्वास स्तर दर्शविते. क्रायोबँककडून दिलेली प्रत्येक प्रकाराची हमी प्रमाणाच्या सुनिश्चिततेने सज्ज असते, ज्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करणे आणि आपले आदर्श मानक टिकवून ठेवणे शक्य आहे. क्रायोबँकला मिळालेल्या प्रमाणपत्रात समाविष्ट आहेत SEPX प्रमाणन, बायोसेफ आणि क्रायोसेफ कडून दिलेले प्रमाणे सर्व चाचणी परिणाम जे कॉर्ड ब्लड प्रक्रियेला निगडित असतात. IMCच्या नीती निर्देशानुसार सर्व चाचणी परिणामावर एक्सप्लांट प्रमाणपत्र, समस्त प्रस्तावांसाठी प्रमाणपत्र. आमचे समर्पित तांत्रिक प्रावीण्यकर्ता विविध प्रक्रिया आणि स्तरांवर कार्यरत असतात आणि ते आपापल्या क्षेत्रातील उत्तम माहिती ठेवणारे असून उपयुक्त शैक्षणिक पातळी, कौशल स्तर, माहिती, हमी आणि अनुभवाचे पक्के असतात. टीम मध्ये समाविष्ट आहेत USA प्रमाणित प्रयोगशाळा प्रबंधक, तंत्रशास्त्री, कार्यालयीन कर्मचारी आणि ग्राहक संपर्क अधिकारी. आमच्याकडे उत्तम शैक्षणिक पातळीच्या डॉक्टर्स व चिकित्सकांचा एक विशेष पॅनल आहे, ज्यांच्याकडे आमच्या सेवांसोबत वैश्विक पातळीवर काम करण्याचा उत्तम अनुभव आहे. हे उत्कृष्ट पॅनल आपल्या उत्कृष्ट चिकित्सकीय अनुभवाच्या माध्यमाने जीवन स्तर सुधारण्याचे काम सतत करत आहे. RJ कॉर्प जागतिक दर्जाची कंपनी आहे, जे जगप्रसिद्ध ब्रँड्स तथा KFC, पेप्सी, नायकी आणि पिझ्झा हट यांना भारतात आणण्यासाठी उत्तरदायी आहे. यांनी लाईफ फोर्स क्रायोबँक्स इंटरनॅशनल USA यांच्यासोबत वर्ष 2006 मध्ये करार केला. क्रायोबँक्स इंटरनॅशनल यांचे भारतीय स्थापना परिचालन हे गुडगाव, हरियाणा येथील 28,000 वर्ग फूट सारख्या सर्व परिसरात सुरू झाले आहे, जे आपल्या USA मधील प्रातिनिधिक संस्थानासारखेच आहे. एक आई किंवा वडील या नात्याने हे आपण आपल्या बाळाला देऊ शकणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे. जीवनाच्या नवीनीकरणाची हमी आपण देता जीवन असीमितपणे.